अकोला शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्यासाठी महापालिकेच्या प्रधानमंत्री ई बस सेवा प्रकल्पाला गती मिळाली आहे। केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 42 अत्याधुनिक ई बसच्या पुरवठ्यासाठी महापालिकेने नेक्स्टजेन ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करार केला आहे। महानगरपालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या हस्ते नेक्स्ट जेन ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड सोबत अधिकृत करारनामा करण्यात आला आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या ई बसेसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा या प्रकल्पामुळे शहरातील प्रदूषणात घट होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। ई बससाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असून करारनामा झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत संबंधित कंपनीकडून बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। येत्या 15 ऑगस्टपासून अकोला शहरात ई बस सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। अकोला शहराची सिटी बस केंद्र सरकारच्या पुरस्काराने सुरू होत आहे। अकोला शहराचे खासदार आदरणीय अनुपजी धोत्रे यांनी प्रयत्न करून अकोला महानगरपालिकेला 42 सिटी बस मिळवून दिल्या। आज त्या सिटी बसचा करारनामा हा महापौर, उपमहापौर, सर्व सभागृह नेता, सर्व पक्षाचे गटनेते, विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत झालेला आहे। आयुक्त साहेब आल्यापासून अनेक विकासात्मक कामं हे सुरू झालेली आहेत। मागच्या 6 महिन्याच्या कार्यकालामध्ये जी कामं झाली त्यासाठी आम्ही सगळ्या कामासाठी प्रयत्नशील आहोत। त्याचाच एक भाग म्हणून अकोला शहरामध्ये लोकांच्या सेवेसाठी अकोला मनपा 15 ऑगस्टपर्यंत सिटी बस सुरू करण्याचा मानस आहे।